सर्वांना शालोम, ख्रिस्तामध्ये सलाम. मत्तेचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 5 ते 8 वचन जर वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थनेविषयी बघायला मिळतं. परमेश्वराचं वचन आम्हाला प्रार्थना करण्याविषयी शिकवतं. प्रभू येशू सांगतो की कशी आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि फार सुंदर रीतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही व्यर्थ बडबड करू नये किंवा खूप आम्ही बोललो आणि खूप मागितलं म्हणजे आमची प्रार्थना ऐकली जाईल असं नव्हे. प्रार्थना जी आहे ती आम्ही देवाच्या राज्यासाठी केली पाहिजे, देवाच्या इच्छेसाठी केली पाहिजे. पहिली गोष्ट, प्रार्थना म्हणजे काय आहे? प्रार्थना म्हणजे फक्त मागणे किंवा देवाला सांगणे नव्हे, तर प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणं आणि देवाकडून ऐकणं, ही आहे आमची प्रार्थना. देवाच्या प्रिय लोकांनो, याकोबाच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रार्थना करतो पण बऱ्याच वेळा आम्ही मागत नाहीत, आम्ही भांडतो आणि आम्ही लढतो आणि आम्ही मागतो पण आम्हाला मिळत नाही, कारण आम्ही अयोग्य प्रकारे मागतो. चैनी करता, स्वार्था करता, खर्चवण्यासाठी किंवा आमच्या जीवनातल्या आमच्या स्वतःसाठी आम्ही मागत बसतो आणि म्हणून बऱ्याच वेळा आमची प्रार्थना जी आहे ती ऐकली जात नाही. आम्हाला प्रार्थना कशासाठी करायची आहे? तर देवाच्या राज्यासाठी. इतर जे नाशामध्ये आहे, जे नशेमध्ये, जे पापामध्ये आहे, जे व्यभिचारामध्ये, जे सर्व वेगवेगळ्या बंधनामध्ये, जगाच्या चालीरीतीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची की ज्यांची मनं आंधळी झालेली आहेत ते प्रकाशमान व्हावेत आणि त्यांना सत्य समजावं, सत्याने ते बंधनमुक्त व्हावे, त्यांना परमेश्वराची ओळख व्हावी, यासाठी आम्हाला प्रार्थना करायची. देवाच्या लोकांनो, प्रार्थना देवाशी बोलणं आहे. प्रार्थना आमचं देवाशी असलेलं नातेसंबंध आहे. प्रार्थनेची वेळ नक्की असते, परंतु आम्ही सातत्याने ही प्रार्थना केली पाहिजे. आमचा नातेसंबंध नेहमी देवाशी जडलेला हवंय. प्रार्थना म्हणजे आम्ही नेहमी देवाचा आवाज ऐकत राहायला हवंय. ही आमच्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, याच मत्तेच्या 6व्या अध्यायात 8 वचन जर तुम्ही वाचलं तर लिहिलंय की तुमच्या गरजा काय आहे हे तुमचा स्वर्गीय पिता तुम्ही मागण्या अगोदरच त्याला ठाऊक आहे, म्हणून त्या मागण्याची आवश्यकता नाही, तर आम्ही त्याचं राज्य यावं यासाठी प्रार्थना करावी, हे पुढे सांगितलेलं आहे. आणि हीच आमची प्रार्थना आहे. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करत राहा, देवाच्या नातेसंबंधामध्ये बनून राहा आणि देवाच्या राज्याच्या येण्यासाठी प्रार्थना करत राहा. आमेन.